मुंबई महानगरपालिका हे फक्त एका शहराचं नाव नाही, तर ती आहे देशातली सर्वात श्रीमंत संस्था. तिचं बजेट तर काही राज्यांपेक्षाही मोठं आहे. त्यामुळे इथे जिंकणं म्हणजे प्रचंड सत्ता मिळवणं. आणि यंदाची निवडणूक ती तर एकाच शक्तिशाली वचनाभोवती फिरते आहे. एक असं वचन ज्याने एका पक्षाच्या रणनीतीतला एक मोठा विरोधाभास समोर आणलाय. चला तर मग मुंबईच्या या राजकीय नाटकात जरा खोलवर शिरूया. शहराचा महापौर मराठी माणूसच असेल, हे फक्त एक वचन नाहीये, ही एक रणगर्जना आहे. मुंबईसारख्या शहरात जिथे प्रादेशिक अस्मिता एक खूप मोठी राजकीय ताकद आहे, तिथे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी एक अगदी स्पष्ट भूमिका घेतली आहे. असं करून त्यांनी थेट आपल्या प्रतिस्पर्धकांच्या पारंपरिक मतांच्या गडावरच हल्ला चढवलाय. ही एक धाडसी आणि खूप विचारपूर्वक केलेली खेळी आहे. पण आपण पुढे पाहणार आहोत की याच वचनामुळे काही गंभीर गुंतागुंतही निर्माण झाली आहे. वरवर पाहिलं तर हे वचन अगदी सरळ वाटतं नाही का? पण थांबा, पक्षाच्या प्रत्यक्ष निवडणूक रणनीतीकडे जरा जवळून पाहिलं की सगळं चित्र गुंतागुंतीचं व्हायला लागतं. कारण भाजपची कृती त्यांच्या शब्दांच्या थेट विरोधात जाताना दिसती आहे आणि यामुळे एक असं राजकीय कोडं तयार झालंय ज्याने ही निवडणूक अत्यंत अनपेक्षित बनवली आहे. आणि इथेच तर खरी मेख आहे, पक्षाच्या प्रतिमेला पडलेला एक तडा. काय होतं जेव्हा पक्षाचं वचन आणि त्यांच्या उमेदवारांची यादी एकमेकांसमोर उभी ठाकते? बरोबर इथूनच भाजपची खरी रणनीती उलगडायला सुरुवात होते. 19 हा आकडा लक्षात ठेवा. भाजपने जी 66 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यातले तब्बल 19 उमेदवार अमराठी होते, म्हणजे जवळपास 1/3. ही काही छोटीशी चूक नाहीये. हा एक असा आकडा आहे जो त्यांच्या मराठी महापौर या मूळ वचनालाच सुरुंग लावतो. आणि यामुळे एक थेट प्रश्न उभा राहतो, एखादा पक्ष मराठी महापौराचं वचन देऊन इतकी वैविध्यपूर्ण उमेदवार यादी कशी काय सादर करू शकतो? ही स्लाइड भाजपची द्विधा मनस्थिती अगदी स्पष्ट करते. जणू काही एकाच वेळी दोन दगडांवर पाय ठेवण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी महापौर हे वचन एका विशिष्ट मतदारांना खुश करण्यासाठी आहे, तर दुसरीकडे ही सर्वसमावेशक यादी इतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी. ही एक मोठी राजकीय कसरत आहे, ज्यात प्रादेशिक अस्मितेला कुरवाळताना मुंबईच्या बहुभाषिक वास्तवालाही साथ घालण्याचा प्रयत्न दिसतोय. आणि साहजिकच विरोधकांनी ही संधी सोडली नाही. अखिल चित्रे यांचं हे वक्तव्य म्हणजे फक्त टीका नाहीये, ते एक राजकीय शस्त्र आहे. ते भाजपवर दुटप्पीपणाचा आरोप करत आहेत. त्यांच्यातला हा विरोधाभास वापरून मराठी मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत आणि पक्षाला बचावात्मक पवित्रा घ्यायला भाग पाडत आहेत. मग प्रश्न हा आहे की इतका मोठा विरोधाभास पत्करण्याचं धाडस का केलं जातंय? कारण ही चूक नाहीये, ही एक रणनीती आहे. भाजपची ही खेळी समजून घेण्यासाठी आपल्याला वचनांच्या पलीकडे जाऊन त्यांच्या दूरगामी निवडणूक समीकरणांच्या थंड गणिताकडे पाहावं लागेल. एक असं गणित जे देशातलं सर्वात वैविध्यपूर्ण शहर जिंकण्यासाठी तयार केलं गेलंय. भाजपच्या या सगळ्या रणनीतीची किल्ली भाषिक ध्रुवीकरण या शब्दात दडलेली आहे. 2017च्या निवडणुकीच्या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट झाली होती की मुंबईतले मतदार भाषिक मुद्द्यांवर मोठ्या प्रमाणात विभागले गेले होते. भाजपने यातूनच धडा घेतला. त्यांच्या लक्षात आलं की मराठी वचन महत्त्वाचं आहे, पण शहरातील मोठ्या अमराठी समुदायांकडे दुर्लक्ष करणं म्हणजे निवडणुकीत आत्महत्या करण्यासारखंच आहे. त्यांची संपूर्ण रणनीती याच विभाजनावर आधारलेली आहे. आणि हो, हा काही अचानक घेतलेला निर्णय नाहीये. ही जवळपास दशकभराच्या रणनीतीची परिणती आहे. 2017मध्ये त्यांनी मतदानाचं स्वरूप पाहिलं. भाजप अमराठी भागात जिंकला. 2021मध्ये त्यांनी हलचल यात्रेद्वारे उत्तर भारतीय रहिवाशांशी थेट संपर्क साधला. आणि आता ते आपली पूर्ण ताकद पणाला लावत आहेत. प्रत्येक पाऊल अगदी विचारपूर्वक टाकलं गेलं आहे, ज्याची रचना खास या निवडणुकीसाठीच केली गेली आहे. ही रणनीती यशस्वी करण्यासाठी भाजपने एक मोठी फौजच मैदानात उतरवली आहे. योगी आदित्यनाथ, मनोज तिवारी आणि रवी किशन ही फक्त नावं नाहीत, ते सांस्कृतिक प्रतीकं आहेत, ज्यांचा मुंबईतल्या विशाल हिंदी भाषिक लोकसंख्येवर खूप मोठा प्रभाव आहे. ही एक सर्जिकल स्ट्राईकसारखी मोहीम आहे, जिथे प्रत्येक स्टारला अमराठी मतदारांच्या एका विशिष्ट गटाला आकर्षित करण्यासाठी तैनात केलं गेलंय. पण म्हणतात ना, प्रत्येक क्रियेची एक प्रतिक्रिया असतेच. भाजप आपली सगळी ऊर्जा बाहेरचे मतदार जिंकण्यासाठी लावत असताना पक्षाच्या आतच एक धोकादायक बंडखोरी उभी राहतीये. जी रणनीती निवडणूक जिंकण्यासाठी तयार केली आहे, तीच कदाचित पक्षाला आतून पोखरून काढू शकते. आणि हाच कळीचा प्रश्न आहे की भाजपाला सर्वात मोठा धोका त्यांच्या विरोधकांकडून नाही, तर पक्षाच्या आतूनच असेल तर?
मतांसाठी बाहेरच्या जगात लढाई लढत असताना पक्षाच्या आत एक गृहयुद्ध शांतपणे आकार घेतंय, जे त्यांच्या संपूर्ण मोहिमेला सुरुंग लावू शकतं. आणि या संतापाचं मूळ काय आहे तर घराणेशाहीचे सर्रास होणारे आरोप. पक्षासाठी वर्षानुवर्ष राबणारे, सतरंजा उचलणारे निष्ठावान कार्यकर्ते, त्यांना डावलून पक्षातल्या मोठ्या नेत्यांच्या मुलांना, पत्नींना आणि नातेवाईकांना तिकीट दिलं जात आहे. हा एक प्रकारचा विश्वासघात आहे, ज्यामुळे नेतृत्व आणि त्यांचे कार्यकर्ते यांच्यात एक मोठी दरी निर्माण झाली आहे. आणि ही काही 1-2 तुरळक प्रकरणं नाहीत. सूत्रांनुसार तब्बल 60 जागांवर कौटुंबिक तिकिटांची मागणी आहे. विचार करा, ज्या नेत्यांकडून कष्टाचं फळ देण्याची अपेक्षा आहे, तेच आपला प्रभाव स्वतःच्या कुटुंबाला पुढे नेण्यासाठी वापरत आहेत. नातेवाईकाला दिलेलं प्रत्येक तिकीट हे सामान्य कार्यकर्त्याच्या तोंडावर मारलेल्या चपराकीसारखं आहे, ज्यामुळे नेतृत्व आणि तळागाळातल्या कार्यकर्त्यांमधली दरी आणखी वाढत चालली आहे. आणि यातला सगळ्यात मोठा विरोधाभास म्हणजे भाजपने वर्षानुवर्ष काँग्रेसवर परिवारवादावरून टीका केली आहे. आता टीकाकार इशारा देत आहेत की भाजप स्वतःच तोच पक्ष बनण्याचा धोका पत्करत आहे, ज्यावर ते नेहमी टीका करत आले आहेत. हा दुटप्पीपणा केवळ पक्षाच्या प्रतिमेसाठी वाईट नाही, तर तो संतप्त कार्यकर्त्यांना त्यांच्या बंडासाठी एक शक्तिशाली वैचारिक आधार देतो. तर एका बाजूला ही गुंतागुंतीची बाह्य रणनीती आणि दुसऱ्या बाजूला पक्षांतर्गत उफाळलेली ही बंडखोरी. या परिस्थितीत या हाय स्टेक्स निवडणुकीचं अंतिम समीकरण कसं दिसतंय? चला आता हे सगळे तुकडे एकत्र जोडून पाहूया आणि मुंबईचं भविष्य ठरवणाऱ्या या परस्पर विरोधी शक्तींचं विश्लेषण करूया. सरतेशेवटी भाजप एकाच वेळी 3 आघाड्यांवर लढत आहे. ते मराठी मतदारांना आकर्षित करण्यासाठी अस्मितेचं राजकारण वापरत आहेत, त्याचवेळी शहराचा उर्वरित भाग जिंकण्यासाठी सर्वसमावेशक रणनीती राबवत आहेत. आणि सगळं करत असताना त्यांना पक्षांतर्गत असंतोषाची आग विझवायची आहे. धोका हा आहे की एका आघाडीला मजबूत करण्याचा प्रयत्न दुसऱ्या आघाडीला जीवघेण्यारित्या कमकुवत करू शकतो. आणि ही लढाई फक्त महापौरपद कोण जिंकणार यापुरती मर्यादित नाहीये. या निवडणुकीचा निकाल मुंबईच्या ओळखीबद्दल एक शक्तिशाली संदेश देईल. मुंबईची ओळख प्रामुख्याने तिच्या प्रादेशिक मराठी अस्मितेने आहे की तिच्या सर्वसमावेशक आणि बहुसांस्कृतिक चारित्र्याने. या राजकीय लढाईचा निकाल भारताच्या आर्थिक राजधानीचा आत्मा ठरवण्यास मदत करेल. शेवटी प्रश्न एकाच गोष्टीवर येऊन थांबतो. मुंबईच्या या गुंतागुंतीच्या राजकीय आखाड्यात अखेरीस कोणती शक्ती वरचढ ठरेल? अस्मितेचं भावनिक आवाहन, थंड डोक्याने आखलेली रणनीती की अंतर्गत असंतोषाची विनाशकारी ताकद? याचं उत्तर केवळ एक महापौर ठरवणार नाही, तर ते जगातील सर्वात गतिमान शहरांपैकी एका शहरात राजकारणाला खऱ्या अर्थाने काय चालवतं हे उघड करेल.